नमस्कार. परिस फाउंडेशनच्या या विशेष माहिती सत्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण एका खूप नाजूक आणि महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. विशेष गरजा असलेल्या मुलांना समजून घेणं आणि त्यांना योग्य तो आधार देणं. चला, एका अगदी सोप्या पण तितक्याच महत्त्वाच्या प्रश्नापासून सुरुवात करूया. कधी विचार केला आहे का की प्रत्येक मुलाची शिकण्याची आणि या जगाकडे बघण्याची पद्धत एकसारखीच असते? खरं तर याचं उत्तर आहे नाही. आणि याचं कारण असं आहे की प्रत्येक मुलामध्ये स्वतःच्या काही खास क्षमता असतात, काही कौशल्य असतात आणि शिकण्याची एक अगदी वेगळी स्वतःची अशी पद्धत असते. म्हणूनच तर आपण म्हणतो प्रत्येक मूल हे विशेष आहे. काही मुलांना ना त्यांच्या वाढीच्या, शिकण्याच्या किंवा इतरांसोबत मिळून मिसळून राहण्याच्या प्रक्रियेत काही आव्हानांना सामोरं जावं लागतं. त्यांना थोड्या अतिरिक्त मदतीची आणि योग्य मार्गदर्शनाची गरज असते. याच मुलांना आपण विशेष गरजा असलेली मुले असं म्हणतो. आणि म्हणूनच आपला उद्देश या मुलांना वेगळं काढणं नाही, तर त्यांना मुख्य प्रवाहात आणणं हा आहे. ही संकल्पना समावेशक शिक्षण म्हणून ओळखली जाते, जिथे सर्व मुलं, मग त्यांच्या क्षमता कोणत्याही असोत, एकाच ठिकाणी एकत्र शिकतात आणि एकत्र मोठे होतात. मग या विशेष गरजा नक्की असतात तरी कशा? चला जरा जवळून बघूया. या गरजांचं स्वरूप ना खूप वेगवेगळं असू शकतं. म्हणजे बघा, ऑटिझममध्ये सामाजिक संवादात अडचणी येतात, तर डिस्लेक्सियामध्ये वाचायला त्रास होतो किंवा ADHDमुळे एकाग्रता साधणं कठीण होतं. म्हणूनच प्रत्येक गरजेकडे बघण्याचा दृष्टिकोनही वेगळा असायला हवा. अगदी बरोबर. आणि एकदा का हे प्रकार आपल्या लक्षात आले की मग आपल्याला या मुलांच्या गरजा नेमक्या काय आहेत आणि त्यांना आपण कसा आधार देऊ शकतो हे कळणं सोपं होतं. यातली सगळ्यात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गरज आहे शैक्षणिक. म्हणजे काय? तर ह्या मुलांची शिकण्याची पद्धत आणि वेग लक्षात घेऊन त्यांच्या शिक्षणाची आखणी करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि हेच करण्यासाठी एक खूप छान पद्धत वापरली जाते, जिला म्हणतात वैयक्तिक शिक्षण योजना किंवा IAEP. हा खरं तर प्रत्येक मुलासाठी त्याच्या गरजेनुसार बनवलेला एक खास शैक्षणिक आराखडा असतो. याचं एक सोपं उदाहरण बघूया का? समजा डिस्लेक्सिया असलेल्या मुलाला अक्षरं शिकवायची आहेत, तर त्याला फक्त पुस्तक नाही दाखवायचं, त्याला ते अक्षरं दाखवायचं, त्याचा आवाज ऐकवायचा आणि कदाचित वाळूवर किंवा पाठीवर गिरून त्याचा स्पर्शही अनुभव द्यायचा. यालाच मल्टी सेन्सरी टीचिंग म्हणतात आणि ही पद्धत खूपच प्रभावी ठरते. शिक्षण जेवढं महत्त्वाचं आहे तितकंच, किंबहुना त्याहून जास्त महत्त्वाचं आहे मुलाचं भावनिक आणि मानसिक आरोग्य. त्यांच्या मनात काय चाललंय याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. हो ना, कारण अनेकदा या मुलांमध्ये आत्मविश्वास कमी असतो, त्यांना एकटं वाटू शकतं किंवा कधीकधी खूप निराशा येते. अशावेळी पालक आणि शिक्षकांकडून मिळणारी एक छोटीशी शाब्बासकी, त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक हे त्यांच्यासाठी खूप मोठे बळ ठरतं. अगदी. आणि याच भावनिक गरजेला जोडून येते ती म्हणजे सामाजिक गरज. इतरांमध्ये मिसळणं, संवाद साधणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. यासाठी सामाजिक कौशल्य प्रशिक्षण खूप उपयोगी ठरतं. म्हणजे ग्रुपमध्ये एखादा प्रोजेक्ट करणं किंवा एकमेकांच्या मदतीने खेळ खेळणं यांसारख्या गोष्टींमधून मुलं इतरांशी कसं बोलायचं, कसं वागायचं हे आपोआप शिकतात. आणि आता वळूया चौथ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या गरजेकडे. ती म्हणजे आरोग्य आणि पुनर्वसन. अनेक मुलांना शारीरिक विकासासाठी विशेष मदतीची गरज असते. बरोबर. यात फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी अशा अनेक सेवा येतात. या सेवांमुळे मुलांच्या दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी सोप्या होतात आणि त्यांचं आयुष्य अधिक चांगलं होतं. आता ह्या सगळ्या गरजा ऐकल्यावर एक गोष्ट तर नक्कीच लक्षात आली असेल की हे काम एका व्यक्तीचं नाहीये, अजिबात नाही. यासाठी एक भक्कम टीम लागते. हे एक टीमवर्क आहे. आणि या टीमच्या केंद्रस्थानी कोण असतं माहितीये? तर ते मूल आणि त्याचं कुटुंब. आणि त्यांच्या भोवती एक सपोर्ट सिस्टीम तयार होते, ज्यात विशेष शिक्षक, मानसशास्त्रज्ञ आणि वेगवेगळे थेरपिस्ट एकत्र मिळून मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करतात. यामध्ये ना एक छोटासा पण महत्त्वाचा फरक आहे. विशेष शिक्षक हे मूल कसं शिकेल यावर लक्ष देतात, तर मानसशास्त्रज्ञ त्याच्या भावनिक आणि वर्तणुकीच्या बाजू सांभाळतात. दोघांचंही काम एकमेकांना पूरक असतं आणि तितकंच महत्त्वाचं असतं. इतके सगळे प्रयत्न, ही टीम, या सगळ्यामागे आपलं अंतिम ध्येय तरी काय आहे? ध्येय अगदी स्पष्ट आहे. जर योग्य वेळी मुलाची गरज ओळखली, त्यावर नियोजनबद्ध काम केलं आणि त्याला एक आधार देणारं प्रेमळ वातावरण दिलं, तर प्रत्येक मूल आपली पूर्ण क्षमता गाठू शकतं. हो, आपलं ध्येय आहे एक असा समाज घडवणं, एक अशी शिक्षण व्यवस्था तयार करणं, जिथे प्रत्येक मुलाला फक्त सामावून घेतलं जात नाही, तर त्याला स्वतःची ओळख निर्माण करण्याची, भरारी घेण्याची समान संधी मिळते.
आणि हा विचार आपल्याला स्वतःला एक प्रश्न विचारायला भाग पाडतो की हे सगळं प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण स्वतः वैयक्तिक पातळीवर काय करू शकतो. आजच्या या माहिती सत्रामध्ये तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास आपण परीस फाउंडेशनचे डॉक्टर अजित पाटील यांच्याशी संपर्क साधू शकता.